माझे सगळे सहकारी सांगत होते की तुम्ही दादांच्या पाठीमागे तुम्ही डोळे बंद करून तुम्ही सगळे गेलेत, त्यावेळेस तुम्ही हा पक्ष तुम्ही शिवसेनेतच थांबा. परंतु आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं आपलं राजकारणाचं काही झालं तरी आपण त्यांच्यासोबत जायचं. ते राष्ट्रवादीत गेले तर राष्ट्रवादीत जायचं. आणि इथं आल्यावर वळसे पाटलांच्या वागण्यावरून असं वाटलं की आता सगळंजण सुरळीतपणे काम करतील, पुन्हा एकदा मागचे दिवस आहेत ते पुन्हा चांगले होतील अशी भावना त्याच्यामध्ये होते. म्हणून मला ते वाटलं होतं. पण आता ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर मला ते वाटत नाही असं माझं स्वतःचं मत आहे. आपल्याकडं काही माहिती असली तर नक्की सांगा. माजी खासदार आढळराव पाटलांची काय भूमिका आहे तुमच्या उमेदवारी भागात? नाही, आढळराव पाटलांना मी स्पष्टपणाने सांगितलं आहे का दादा मी तुमच्याकडं कोणताही तुम्ही मला खूप मदत केलेली आहे आणि आम्ही सुद्धा तुम्ही ज्या ज्या निर्णय घेतले लोकहितार्थ निर्णय घेतले त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभं राहिलो. आम्ही कधीच बघितलं नाही दादांचा अपमान झाला शिवसेनेत, एका मिनिटामध्ये आम्ही दादांच्या पाठीमागे अख्खा तालुका उभा राहिला. दादांना तिकीट घ्यायला शिंदे साहेबांनी सांगितलं की तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभं राहावं लागेल. एका मिनिटामध्ये आम्ही सगळ्यांनी डोळे झाकून तुमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिले. माझी स्वतःची इच्छा आहे की मला ही निवडणूक लढायची आहे. तुमच्या ताकदीने मला तिकीट मिळवण्यासाठी काही प्रयत्न होत असतील तर तुम्ही नक्की करा. पण माझ्या एक गोष्ट अशी लक्षात येईल, मनसर नगरपंचायतची निवडणूक झाली. खरं तर 15 वर्ष ती ग्रामपंचायत होती आणि ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. जेव्हा ओरिजिनल निवडणूक चालू झाली तेव्हा निगोशिएट गोष्ट नेत्यांबरोबर का कार्यकर्त्यांनी कोणाबरोबर करायचा हा प्रसंग आला. त्यांनी लढाई करून 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 1-2 सीटं त्यांना त्यांच्या जवळचे कोण साथीदार असतील त्यांना मिळाली. पण अन्य अनेक लोक असे होते, त्यांचा सक्का भाचा होता, त्यांनी या राजकारणापासून त्यांना ते न्याय देऊ शकले नाहीत. त्यांनी थांबायला सांगितलं कारण त्या तोडीचे कार्यकर्ते पक्षात होते. आज मात्र मला तसं दिसत नाही. एका बाजूला शिवाजी आढळरावांची स्वतःच्या भाच्याला सख्या भाच्याला थांबवायची मानसिक तयारी आहे.